बघा आपल्याला स्कॉलरशिप मध्ये आपण क्षेत्रफळ परिमिती हे सगळं शिकलेलो आहोत है की नाही. नवोदय मध्ये सुद्धा एक प्रकरण आहे आपल्याला गणित मध्ये बघा 10वे प्रकरण आहे परिमिती व क्षेत्रफळ. ठीक आहे परिमिती व क्षेत्रफळ. मग कशा कशाची आपण परिमिती काढतो आणि कशा कशाचं क्षेत्रफळ काढतो आपण कोणत्या कोणत्या आकृत्यांचं काढतो. तर आयताची आपण परिमिती काढतो क्षेत्रफळ काढतो. चौरसाची पण परिमिती काढतो क्षेत्रफळ काढतो. त्रिकोणाचं आपण काय काढतो क्षेत्रफळ काढतो. पण ते कसं काढतो त्यासाठी आपल्याला काही सूत्र लिहून दिली होती आपण. ती सूत्र जर पाठ असतील त्या सूत्रात जर किमती घातल्या तुम्ही तर तुम्हाला एकदम व्यवस्थित उत्तर काढता येऊ शकतो. तर त्यासाठी आपण पहिले एक सूत्र पाहिलं होतं बघा कुठलं आयताची परिमिती बरोबर आयताची परिमिती. सूत्र सांगा आपण पिवळ्या ह्याच्यावर तक्त्यावर लिहून ठेवलेले आहे. आयताची परिमिती बरोबर काय सूत्र आहे रे आयताच्या सर्व दोन लांबी अधिक रुंदी. आता हा कंसाच्या बाहेर 2 आहे म्हणजे ही गुणिले असते लक्षात ठेवायचं. जेव्हा नुसतं कंसाच्या बाहेर कुठली पण संख्या असेल तर त्या संख्येने ह्या कंसाला गुणायचं असतं. इथं गुणाकाराचं चिन्ह असतं थोडक्यात. त्यानंतर आपण चौरसाची परिमिती पण बघितली होती. चौरसाची परिमिती बरोबर काय सूत्र आहे 4 गुणिले बाजू. हे महत्वाच्या आकृत्या असतात की त्याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. आणि महत्वाचं अजून आहे ते म्हणजे क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. हे अगदी तोंडपाठ पाहिजे बरं का सूत्र तुमची. परिमिती आणि क्षेत्रफळामध्ये गफलत करायची नाही. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सांगा सूत्र बाजूचा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर हे एक सूत्र तुम्हाला माहित पाहिजे बाजूचा वर्ग. म्हणजे एक जरी बाजू दिलेली असली तर त्याच्यावरून चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं बाजूचा वर्ग. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्याचं एक सूत्र तुम्हाला माहित पाहिजे त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काय सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय सूत्र आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं 1/2 पाया गुणिले उंची. आता बघा ही क्षेत्रफळ आणि परिमितीची सूत्र जर तुमची पाठ झाली तर तुम्हाला त्या धड्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते महत्त्वाचं आहे. तर आपण एक प्रश्न सोडून घेऊ या ठिकाणी. सगळ्यांनी हा पहिला प्रश्न वाचा बोट ठेवा. आणि कसा प्रश्न येतो बघा एका आयताकृती शेताची लांबी म्हणजे आकृती कुठली रे त्याच्यात दिलेली आयत आहे का चौरस आहे आयत आहे एवढं तर कळलं. मग आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी बघा किती दिली 3.1/4. आता ह्याचं तुम्हाला दशांश अपूर्णांकात रूपांतर करता आलं पाहिजे. 3.1/4 आणि मीटर आणि 2.34 मीटर अनुक्रमे आहे. म्हणजे लांबी किती झाली रे अनुक्रमे आहे म्हटल्यावर लांबी झाली त्या आयताची 3 बघा 3.1/4 आणि रुंदी किती दिली आहे प्रश्न वाचायचा म्हणजे आपल्याला समजतं नाही 2.34 ही झाली रुंदी. आणि तुम्हाला विचारलंय पुढं 2.1/2 या दराने त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल त्या आयताला आयताकृती शेताला. म्हणजे समजा हा एक आयताकृती शेत आहे ठीक आहे. तर या शेताला कुंपण घालायचं आपल्याला सगळ्या बाजूने कुंपण तारेचं. आणि त्यात तर तुम्हाला 2.1/2 दरानं किती खर्च येईल असा प्रश्न विचारला. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला कुंपण घालायचंय आयताला आणि त्याचं जर तुम्हाला विचारलं की किती खर्च येईल तर त्यावेळेला आयताची परिमिती काढायची. काय काढायची आयताची परिमिती. मग आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला माहिती आहे काय सूत्र आयताच्या परिमितीचं 2 कंसात लांबी गुणिले रुंदी. म्हणजे हे सूत्र इथं वापरायचं. आयताची परिमिती बरोबर 2 लांबी गुणिले
दोन लांबी अधिक आहे, सॉरी अधिक रुंदी. मग मला सांगा की इथं लांबी किती दिली रे? 3.1/4. मग ह्या पूर्ण जे व्यवहारी अपूर्णांक आहे त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. मग कसं करणार? 1/4 म्हणजे किती? एका भाकरीचा 1/4 भाग म्हणजे किती? सांगा. 1/4 भाग म्हणजे पाव. 4 पैकी 1 भाग म्हणजे किती भाग? पाव भाग. म्हणजे 100 पैकी किती भाग? 25. मग हेच आपल्याला व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर काय होईल रे? सांगा मग. कोण हुशार आहे बघूया. 1/4 आहे ना, त्याचं दशांश अपूर्णांक किती होईल? 3.1/4. पाव भाग म्हणजे किती? 100 पैकी 25 25 25 25. पाव भाग 25 म्हणजे इथं काही सूत्रामध्ये 2 3.25. कारण 1/4 म्हणजे किती? 25 अधिक रुंदी किती आहे? 2.3/4 म्हणजे किती? मग सांगा आता. 3/4 म्हणजे किती? 100 पैकी किती भाग? 3 भाग. मग करा ना. 25 25 25 75. 2.75. या सूत्रामध्ये ह्या किमती घालायच्या ज्या दिल्यात आपल्याला प्रश्नात. कसा प्रश्न सोडवायचा बघा. आधी आयताचं परिमितीचं सूत्र लिहिलं, त्यानंतर त्याची लांबी जी आहे ती व्यवहारी अपूर्णांकाची दशांश अपूर्णांकात लिहिली करून, आणि मग आता हे सोडवायचं. मग काय सोडवता येईल आपल्याला? हे जे 2 आहे ह्या दोघांची बेरीज करा. 3.25 आणि 2.75 किती झाले रे? 5 आणि 5 0. हा चाले 0. हा चाले किती आलं रे? 7 नाही आलं. 7 नाही आलं. 6 आलं. किती आलं? 6. कारण 75 आणि 25 म्हणजे किती झाले? 100. मग हा 1 इकडे दिला. किती झाले? 3 आणि 5 आणि 6 म्हणजे किती मीटर आली लांबी? ते आयताची हे 6. लांबी आणि रुंदीची जर बेरीज केली तर ती 6 मीटर आली. किती आली? 6. मग आता 2 गुणिले 6 मीटर करा. किती येते बघा मला सांगा. 2 गुणिले 6 12 मीटर. 12 मीटर. मग हे 12 मीटर जे आहे ते काय आहे रे? या आयताकृती शेताची म्हणजे आयताची परिमिती ही आपण आधी काढली. जेव्हा त्याला कुंपण घालायचं असतं, जेव्हा आयताकृती बागेला कुंपण घालायचं असतं तेव्हा आयताची परिमिती काढायची. आयताची परिमिती कशी काढायची? आयताची परिमिती काढण्याचं सूत्र वापरायचं. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग लांबी किती दिली होती? 3.1/4. मग 1/4 काय केलं आपण? दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं म्हणजे 3.25 आले. परत अधिक रुंदी किती आहे? 2.3/4. हे 3/4 म्हणजे किती? 75 म्हणजे 2.75. ह्या दोघांची बेरीज केली. कंस सोडवायचा ना. मग कंस सोडवला, त्याची बेरीज केल्यावर आलं 6 मीटर. आणि मग हे गुणिले 2 गुणिले 6 किती आलं? 12 मीटर. ही झाली आयताची परिमिती. आणि किती दराने सांगितलंय? कुंपण घालायला दर दिलाय बघा. त्याच्यात दर दिलाय बघा. तुझं कुंपण घालायला किती दिलाय दर? वाचा. 2.1/2 मीटर दराने. मग हा दर जो आहे 2.1/2 म्हणजे त्याचा करा आता दशांश अपूर्णांकात रूपांतर. 1/2 म्हणजे किती भाग? अर्धा. 1/2 म्हणजे किती भाग? अर्धा. अर्धा भाग. मग करा ना. अर्धा म्हणजे किती? किती? 50. म्हणजे दर किती झाला? 2.50. मग आयताची परिमिती किती आली होती? 12. मग परिमितीला त्या दरानं गुणायचं म्हणजे आपल्याला ते कुंपण किती घालायचं, त्याचा खर्च किती येईल ते आपल्याला येणार आहे. मग करायचं 12 गुणिले किंवा 2.50 गुणिले 12 करायचं आणि सोडवा. हे किती उत्तर येते बघा. 2.50 गुणिले 12 करा. 12 0 0. 12 पंचे 60. अच्छा 6. 12 दुनी 24. 24 आणि 6 किती? आता हे बरोबर आहे का?
शाबास. मग किती किती घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं? 2. कारण इथं गुणाकारामध्ये 2 घरं सोडून आहे ना, मग तेवढेच आपण पण सोडायचे. म्हणजे उत्तर किती आलं रे? 30 उत्तर आलं. मग तुम्हाला इथं सांगता येईल की कुंपण घालण्यासाठी 30 रुपये खर्च येईल. इथं पर्याय दिले बघा, 20 रुपये, 30 रुपये, 10 रुपये का 15 रुपये. ते म्हणायला आलं का? ते 30 रुपये उत्तर येण्यासाठी आपल्याला एवढी प्रोसेस करावी लागली. आयताकृती बाग, ही आयताकृती बाग आहे म्हणजे शेत आहे आणि त्या शेताला हे कुंपण घालण्यासाठी आयताची परिमिती काढली. परिमितीनंतर जे दर आहे त्या परिमितीला दरानं गुणलं आणि मग शेवटी 30 रुपये उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नवोदयच्या गणितामध्ये विचारले जाणार आहे. किती जणांना समजलं? चला लिहून घ्या हे सगळं. इकडं ये समोर.